नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरामध्ये काय घडतंय आपण बघणार आहोत वेगवान स्वरूपात. सॅन डिएगो पॅड्रेस आणि वॉशिंग्टन यांच्यात शनिवारी रात्री सामना थांबवण्यात आला कारण मैदानाबाहेर गोळीबाराची घटना घडली. मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाचे प्रवक्ते डस्टिन स्टर्नबर्ग यांनी सांगितलंय की 2 लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. पीडितांपैकी एक स्टेडियममधील कर्मचारी होता असं त्यांनी स्पष्ट केलं. आणखी 2 जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर 2 डझनहून अधिक पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल स्टेडियमच्या बाहेर रस्त्यावर तैनात होता. नॉर्वेच्या एका चर्चमध्ये नाव बदलण्याचा सोहळा शनिवारी साजरा करण्याकरता आलेली स्टिलिंगेन नावाची व्यक्ती नॉर्वेमधील प्रथम ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरली आहे, ज्यांनी लिंग बदल करून घेऊन आपलं नावही बदललं. एलिन स्टिलिंगेन यांचं वय 49 वर्ष आहे. यांचं गेल्या वर्षी राष्ट्रीय नोंदणीमध्ये नाव आणि लिंग कायदेशीररित्या बदलण्यात आलं. इतर देशांमधील अशाच समारंभांची प्रेरणा घेऊन त्यांनी हा सोहळा साजरा केला. कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मी आनंदी आहे अशी प्रतिक्रिया स्टिलिंगेन यांनी दिली. 7 जुलैला झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या हैतीच्या हत्या झालेल्या अध्यक्षांची पत्नी मार्टिन मोसे शनिवारी कॅरेबियन देशात परतल्या. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी मियामी रुग्णालयातून ट्विट केलं होतं की त्यांचे पती जोवेनल मोइस या जगात नाहीयेत, यावर विश्वास ठेवू शकत नाही. शेवटचे काहीही शब्द न बोलता ते निघून गेले. ही वेदना कायम राहील असं त्यांनी लिहिलं होतं. ऑस्ट्रेलियातील ऑलिम्पिक या भागामध्ये कोरोनाची पहिली केस समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलिया सतर्क झाली आहे असं शेफ डी मिशन इयान चेस्टरमन यांनी म्हटलंय. ऑस्ट्रेलिया सर्वाधिक 487 ॲथलीट्सना टोक्यो इथं पाठवत आहे आणि 200हून अधिक ॲथलीट्सची पहिली तुकडी शनिवारी रवाना देखील झालेली आहे. प्रेक्षकांना परवानगी नसली तरीही ऑलिम्पिकच्या ठिकाणी ॲथलीट्स उत्कृष्ट सादरीकरण करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ह्यूस्टन एरियाच्या वॉटर पार्क इथं झालेल्या रासायनिक वायूच्या गळतीमुळे शनिवारी काही लोकांना त्वचेसंदर्भात किरकोळ तक्रारी पाहायला मिळाल्या आणि काही जण श्वसनविषयक समस्येनं सुद्धा ग्रस्त असल्याचं अधिकारी म्हणाले. या वॉटर पार्कमधील वायुगळतीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. काही जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं तर काहींनी हॉस्पिटलमध्ये जायला नकार दिला. गळती झालेले वायू हायपोक्लोराईड आणि सल्फ्युरिक ॲसिड होतं. अपंग आणि काही आजार असलेल्या अर्जेंटाईन मुलांचे पालक सरकारनं त्यांच्या मुलांना कोरोना व्हायरस विरुद्ध फायझर लस मिळवून द्यावी अशी मागणी करतायत. अल्पवयीन मुलांच्या पालकांनी शनिवारी ब्युनोस आयर्स इथल्या सरकारी निवासस्थानांच्या बाहेर निषेध नोंदवला आणि त्यांच्या मुलांकरता लस देण्यात यावी अशी मागणी केली. अर्जेंटिना सरकार 12 ते 17 वर्ष वयोगटातल्या अल्पवयीन मुलांना लसीकरणासाठी अमेरिकेतील औषध नियामक संस्था FDA कडून अधिकृततेची प्रतीक्षा करते आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन किंवा हा निषेध करण्यात आला. पुन्हा एकदा जोरदार वादळ आणि पावसानं जेक प्रजासत्ताक या ठिकाणी शनिवारी हाहाकार माजवला. तिथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर बोहेमियाची सगळ्यात वाईट परिस्थिती होती कारण तिथे गेल्या 24 तासात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय. रस्ते आणि रेल्वे ट्रॅक जलमय झालेले होते. युरोपमध्ये दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे या आठवड्यात नद्या ओसंडून वाहताना दिसल्या. रस्ते जलमय झाले. विनाशकारी पूर आला होता ज्यामुळे गाड्या, घरं पाण्याखाली गेली होती. रहिवासी अनेक भागांमध्ये अडकले होते. काही लोक घरांमध्ये अडकली होती. या प्रलयामध्ये 160हून अधिक जण मृत्युमुखी पडलेले आहेत. ऑस्ट्रियामधील हॅलेइन या शहराला शनिवारी मुसळधार पावसानं झोडपून काढलं. मुसळधार पावसामुळे अल्पाईन प्रदेशामध्ये अक्षरशः अराजक माजलं. इमारतींच्या ग्राउंड फ्लोअरला कुणीही राहू नये असा इशारा प्रशासनानं दिला. त्याचबरोबर कुणीही जखमी झाल्याचं किंवा जीवितहानीचं वृत्त नसल्याचंही शनिवार रात्री उशिरापर्यंत स्पष्ट करण्यात आलं होतं. रस्ते जलमय झालेले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झालेले आहे. शुक्रवारी हजारोंच्या संख्येनं हैतीच्या नागरिकांनी पवित्र समजल्या जाणाऱ्या धबधब्याच्या पाण्याखाली स्नान केलं. धबधब्याचं हे ठिकाण होतं
हैती नागरिकांचं श्रद्धास्थान. राष्ट्रपती जोवेनेल मॉस यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने हैती नागरिक एकत्र आले होते. हैतीमध्ये राजकीय अस्थिरता बघायला मिळते. लसीचा पुरेसा साठा इथं उपलब्ध नाहीये. अशा अस्थिर परिस्थितीत हैती नागरिक पवित्र ठिकाणी जाऊन प्रार्थना करताना दिसले. सध्या मॉसे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हैतीमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. तर हैतीमध्ये कोरोना परिस्थिती देखील चिंताजनक आहे. नव्या 19,300 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. 438 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे इथं कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून सध्याची परिस्थिती अधिक गंभीर आहे. पोर्तुगालच्या विमानतळांवर कामगारांच्या संपामुळे 200हून अधिक उड्डाणं रद्द करण्यास भाग पडलं. पोर्तुगीज राज्य प्रसारक RTPनं हे स्पष्ट केलं की शनिवारी एकट्या लिस्बनमध्ये किमान 166 उड्डाणं रद्द झाली आहेत. तर युनियनने पोर्तो, फारो फंचल आणि पार्तो सॅन्टो या विमानतळांवर संप पुकारला गेलाय. या संपाचा प्रामुख्याने परिणाम हा विमानतळ हाताळणाऱ्या एका कंपनीवर होतोय. या कंपनीवर विमानाचं उड्डाण होण्यापूर्वी आणि लँडिंग नंतर विमानात सामान आणि मदत करण्याची जबाबदारी आहे. जगाची वाटचाल कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेने सुरू असल्याचं दिसतंय. आठवड्याभरात स्पेनमध्ये रुग्णांची संख्या 64%, तर हॉलंडमध्ये 33% वाढलेली आहे. म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश या पूर्वेकडील देशांमध्येही झपाट्याने रुग्णवाढ होते आहे. त्यामुळे भारतानंही सावध राहिलं पाहिजे, असं मत कोरोना कृती गटाचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य VK पॉल यांनी व्यक्त केलं. भारतात लसीकरणाचा वेग वाढला असला तरी तो पुरेसा नाही. परिस्थिती आटोक्यात राहावी याकरता नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. लॉस एंजेलिस काउंटीमध्ये या वीकेंडपासून पुन्हा मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलंय. सार्वजनिक ठिकाणी इनडोअर मास्क घालणं आता अनिवार्य आहे. लसीकरण झालं असलं तरी हा नियम आहे. लॉस एंजेलिसमध्ये वेगानं आणि सतत रुग्णवाढ होते, यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली. हा निर्णय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया इथले रहिवासी व्यक्त करतायत. बोलिव्हियामध्ये वर्जिन डेल कार्मेन या डान्स फेस्टिवलला अखेरीस सुरुवात झालेली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे या फेस्टिवलमध्ये सगळे कार्यक्रम रद्द झालेले होते. परेडमध्ये सहभागी होण्यापूर्वी सर्व डान्सर्सची कोरोना टेस्ट करण्यात आली. या फेस्टिवलमध्ये 11 डान्स ग्रुप आणि 50 डान्सर्स सहभागी झाले आहेत. कोविडच्या संसर्गामध्ये किंचित घट झाल्यानं आणि लसीकरणाचं प्रमाण वाढल्यानं या फेस्टिवलला प्रेक्षकांची गर्दी होती. अमेरिकेतील जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती दिली जाते असा ठपका राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कार्यालयानं ठेवला आहे. देशातील जनतेला कोरोना लसीकरणाबाबत चुकीची माहिती दिली जाते, त्यामुळे अनेक बळी जात आहेत असं व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी म्हटलंय. सोशल मीडियावरून लसीकरणाबाबत 65% चुकीची माहिती देण्यामध्ये 12 जण जबाबदार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र त्याकरता कुणाच्याही फेसबुक अकाउंटवर नजर ठेवली जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वॉशिंग्टनमधील 23 वर्षांच्या मोटरसायकल मेकॅनिकनं $1 मिलियन लॉटरी जिंकली. वॉशिंग्टनच्या लसीकरण प्रोत्साहन मोहिमेमध्ये ही लॉटरी काढली जाते. गव्हर्नर जे इन्स्ले यांच्या हस्ते कॅमेरॉन एम याला हे बक्षीस देण्यात आलं. लसीकरणाला प्रोत्साहन मिळावं याकरता अमेरिकेतील काही राज्यांमध्ये ही लॉटरी काढण्यात येत होती. येत्या काही दिवसात अमेरिकेतून आफ्रिकेला लसींचे डोस पाठवायला सुरुवात होणार आहे. या उन्हाळ्यामध्ये संपूर्ण आफ्रिका खंडामध्ये 2.5 कोटी लसी पोहोचवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. इथिओपिया, डिजिबौटी आणि बुर्किना फासो या देशांना सगळ्यात आधी लसींची मदत पोहोचवली जाणार आहे, असं सरकारी प्रवक्ते म्हणतायत. अमेरिका कोवॅक्स या जागतिक लसीकरण मोहिमेबरोबर लसीची मदत करत आहे. एकूण 49 देशांना लस पाठवली जाणार आहे. अमेरिकेतील मिसुरीमध्ये डेल्टा विषाणूमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होतीये. मिसुरीच्या नैऋत्य भागामध्ये हा प्रभाव सर्वाधिक आहे. शुक्रवारी या भागात 228 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. 3 आठवड्यांपूर्वी ही सरासरी 120 पेक्षाही कमी होती. सध्या तरुण रुग्णांची संख्या जास्त आहे, त्यातही विशीतले रुग्ण जास्त आहेत. तसंच लहान मुलंही हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. गर्भवती महिलांना संसर्ग होण्याचं प्रमाणही वाढलंय. कोविड रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण मिसिसिपीमध्ये वाढलंय. त्यावर उपाय म्हणून लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेंटरनं नवीन योजना आणली आहे. या अंतर्गत UMMCमध्ये शिकणारे विद्यार्थी, काम करणारे कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. ल्युसियानामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या आणि मृत्यूदरही वाढलाय. त्यामुळेच आरोग्य अधिकारी लोकांना लस घेण्यासाठी सतत दबाव टाकतायत.
या भागात डेल्टामुळेही संसर्ग वाढल्याचं आरोग्य अधिकारी सांगतायत। मिसिसिपीमध्ये तर एकाच दिवसात रुग्णसंख्येचा उच्चांक झालाय। एकाच दिवसात 1200 रुग्णांची नोंद झाली आहे। लंडनच्या टाट मॉडर्न म्युझियमचं रूपांतर तात्पुरत्या कोविड लसीकरण केंद्रामध्ये करण्यात आलं। इथं 18 वर्षावरील सगळ्यांना फायझर लसीचे दोन्ही डोस देण्यात येणार आहेत। डेल्टामुळे ब्रिटनमधील संसर्गाचं प्रमाण वाढलंय, त्यामुळेच ब्रिटनने आपली लसीकरण मोहीम प्रस्तावित तारखेला संपवण्याकरता प्रयत्न सुरू केलेत। शुक्रवारी एकाच दिवसात जवळपास 50,000 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। गेल्या 6 महिन्यातला हा रुग्णसंख्येचा उच्चांक आहे। हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या येत्या काही दिवसात भीतीदायक पातळीपर्यंत पोहोचू शकते, असा इशारा सरकारच्या आरोग्य सल्लागारांनी दिला आहे। ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले। तिथं कोरोनाचे 111 नवीन रुग्ण आढळलेत आणि एका रुग्णाचा मृत्यू झालाय। सिडनी आणि त्याच्या आसपासचा परिसर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आहे। शनिवारी 30 जुलैपर्यंत हे निर्बंध असेच कडक राहणार असल्याचं न्यू साऊथ वेल्सच्या प्रीमियर ग्लॅडिएस पेरेजिकलाइन म्हणाल्या। त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय सिडनीच्या उपनगरांमधील रहिवाशांना घराबाहेर पडता येणार नाहीये। टोकियो ऑलिम्पिकला अवघा एक आठवडा उरलेला असताना जपानमध्ये कोरोना केसेस वाढत आहेत। जपानमध्ये बुधवार ते शुक्रवार दररोज 3000 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद होतीये। राजधानी टोकियो शहरातही दररोज 1000हून अधिक रुग्ण सापडत आहेत। शुक्रवारी जपानमध्ये 3432 नवे कोरोनाबाधित सापडले। 9 जणांचा मृत्यू झाला। ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलैला जपानच्या टोकियोमध्ये होते आहे। शुक्रवारी प्रकाशित झालेल्या एका संयुक्त लेखामध्ये कोरोना व्हायरस हा निसर्ग निर्मित आहे की मानव निर्मित या मुद्द्यावर एकूण 22 चीनी आणि ब्रिटिश शास्त्रज्ञांनी युक्तिवाद केला। चीनी लाईफ सायन्सेसद्वारा प्रकाशित SARS-CoV-2 द ब्लाइंड वॉचमेकर या त्यांच्या लेखात वैज्ञानिकांनी सिद्ध केलंय की मानवाला कोरोना व्हायरस किंवा SARS-CoV-2 बनवणं शक्य नाही। कोरोना आणि त्यावर असलेल्या लसीविषयीच्या चुकीच्या माहितीच्या प्रसारानं काही घातक दुष्परिणाम होत आहेत, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले। शुक्रवारी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना ज्यावेळी बायडन यांना फेसबुकवरून प्रसिद्ध होत असलेल्या चुकीच्या माहितीबद्दल विचारलं असता लोकांचा जीव घेण्यासारखं आहे, संतापजनक आहे हे, असं बायडन म्हणाले। गुरुवारी अमेरिकेच्या सर्जन जनरलनं आरोग्यविषयी माहिती देणारा एक 22 पानी पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे। कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्रकाराबद्दल ब्राझीलच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। आता रिओमध्येही डेल्टाचे रुग्ण आढळून येत आहेत, परंतु शक्य तितक्या लवकर रहिवाशांचं लसीकरण पूर्ण करून संसर्ग रोखता येईल अशी आशा त्यांना आहे। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ब्राझीलमध्ये आतापर्यंत 68% लोकांनी फायझर, ॲस्ट्राझेनेका आणि कोरोना वॅक अशी लस घेतलेली आहे। ब्राझीलच्या समुद्र किनाऱ्याजवळच्या मॅनॉस शहरामध्ये या वर्षाच्या सुरुवातीला गॅमा व्हेरियंटचा रुग्णही आढळला होता। लुइजियानाचे राज्यपाल आपल्या राज्यातील कोरोना रुग्णांविषयी किंवा त्याच्या लसीविषयीची चुकीची माहिती पसरवू नका असं स्पष्ट करतायत किंवा असं आवाहन करतायत, कारण जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्ट आहे लस, असं नागरिकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे। लुइजियानामध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये, रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्याही वाढतीये। एडवर्ड यांचं म्हणणं आहे की व्हायरसचा प्रसार कमी करण्याकरता मुखवट्याच्या व्यक्तीचा आदेश किंवा इतर उपायांची पूर्तता करण्याची योजना अद्याप तरी नाही। मॉस्कोमध्ये रेस्टॉरंट्समध्ये जाण्याबाबतचे निर्बंध पुन्हा कडक करण्यात आलेत। आता पुन्हा फक्त लसीकरण केलेल्या व्यक्ती कोरोनातून बऱ्या झालेल्यांना रेस्टॉरंट्समध्ये प्रवेश देणं शक्य आहे। अर्थातच याचा रेस्टॉरंट मालकांना आर्थिक फटका बसतो आहे, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पण गेल्या काही दिवसांमध्ये रशियामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होते। या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। सोमवारपासून हा निर्णय अंमलात येतोय। स्पेनमधील बार्सिलोना आणि त्याच्या परिसरामध्ये डेल्टा विषाणूमुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे। पुन्हा एकदा निर्बंध कडक करायला सुरुवात होते। कॅटेलोनियामध्ये आता पहाटे 1 ते पहाटे 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आलाय। सार्वजनिक कार्यक्रम सोहळे साजरे करायला बंदी घालण्यात आली आहे। स्पेन आणि अन्य युरोपियन देशांमध्ये लसीकरण चांगलं होऊनही डेल्टामुळे संसर्ग वाढतोय। कॅटेलोनिया या ठिकाणी गेल्या 14 दिवसात 1 लाखांमागे 1000 असा संसर्गाचं प्रमाण आहे। सेनेगलमध्ये मुस्लिम धर्मीय ईदसाठी तयारी करत आहेत, मात्र याच काळात कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णांचं प्रमाण वाढू शकतं असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे। याआधी सेनेगलमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण अन्य देशांनी इतकं जास्त नसल्यानं नागरिकांना मास्क वापरणं आणि अन्य निर्बंधांपासून काहीशी सुटका मिळाली होती, मात्र गेल्या काही आठवड्यामध्ये संसर्गाचं प्रमाण दुपटीनं वाढतंय, त्यामुळे सार्वजनिक सोहळ्यावर आता बंदी घालण्यात आली आहे।
पश्चिम युरोपमधील भूतपूर्व पुरातील काही सर्वात जास्त नुकसान झालेल्या भागांमधून पाण्याचा प्रवाह आता कमी होऊ लागलाय। बेल्जियमच्या पेम्पिस्टरमधील रहिवासी शनिवारी आपल्या पूरग्रस्त घरात परत येताना दिसले। शनिवारी पश्चिम युरोपमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे 150हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता। डच सैनिक आणि स्वयंसेवकांनी रात्रीतून डाइक्स किनारपट्टी आणि रोडवेवर पहारा दिला। दक्षिण आणि डच शहरांमधील बुंडे, वॉलमॅक्स, ब्रोमेलेन आणि ज्युले या शहरांमधील हजारो रहिवाशांना गुरुवारी आणि शुक्रवारी बाहेर काढल्यानंतर शनिवारी सकाळी घरी परत जाण्याची परवानगी दिली गेली। शनिवारी पाश्चिमात्य युरोपातील विनाशकारी पुरामुळे मृतांचा आकडा 150 वर गेलाय। बचाव कामगारांनी साचलेला पाण्याचा निचरा करण्याचं काम हाती घेतलं। पश्चिम युरोपमधील विनाशकारी पुरामुळे मृतांचा आकडा शनिवारी 150च्या वर पोहोचला। जर्मनीच्या लष्कराला मदतीकरता पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी म्हटलंय की आता सर्वात जास्त प्रभावित लोकांपैकी एक असलेल्या पश्चिम जर्मनीचा अर्वेलर काउंटीमध्ये 90हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त होतीये। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पहा, फक्त न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। दक्षिण ऑलिम्पिक प्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला चिथावणी देणारा निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर कोरिया आणि जपान यांच्यात 16व्या शतकाच्या युद्धाचा उल्लेख करण्यात आलाय। आयओसीनं दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाशी संपर्क साधून बॅनर काढण्यास सांगितलं। याची पुष्टी टोकियो 2020च्या संयोजकांनी शनिवारी केली। 19 जूनला चीनमधील शांघाय टॉवरमध्ये एक हॉटेल सुरू करण्यात आलं। जगातली ही दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात उंच इमारत आहे। 165 खोल्या असलेली 98 मजली ही इमारत आहे। इथं आणखी 7 रेस्टॉरंट्स देखील आहेत। त्यापैकी एक हेनली जिन नावाच्या 120व्या मजल्यावर आहे आणि हे जगातील सगळ्यात उंच रेस्टॉरंट्सपैकी एक आहे। कोरोना व्हायरसच्या निर्बंधांमुळे गेली 16 महिने बंद राहिल्यानंतर प्रिस्टिनाचा नाईट क्लब शुक्रवारी पुन्हा सुरू करण्यात आला। कोसोवो सरकारनं रात्री मनोरंजन स्थळ उघडण्यास परवानगी दिली आहे, परंतु काही निर्बंध अजूनही लागू आहेत, जसे की खुल्या जागी आणि बंद ठिकाणी नागरिकांच्या एकत्र येण्यावर मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत। तर शुक्रवारी रात्री क्लबमध्ये जाण्याकरता तरुणांनी रांगा लावलेल्या होत्या। कोसोवो सरकारनं हळूहळू एप्रिलमध्ये व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली। प्रथम दुकानं उघडण्याचे तास वाढवून दिले आणि नंतर रेस्टॉरंट्स, कॅफे आणि बार उघडण्यासही सुरुवात केली। मुस्लिम बांधव मक्का इथे दाखल होऊ लागलेले आहेत। यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ 60,000 नागरिकच इथं हजेरी लावणार आहेत। हज यात्रा ही मुस्लिम बांधवांकरता मोठी श्रद्धेची गोष्ट आहे आणि आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे अशी त्यांची श्रद्धा असते। तर यंदा इथं येणाऱ्या यात्रेकरूंना स्मार्ट कार्ड वापरून वाहतुकीसाठी प्रवेश दिला जातो आहे। दरवर्षी लाखो मुस्लिम या ठिकाणी हज यात्रेकरता येत असतात। या सगळ्या घडामोडींनंतर जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आत्ता इथंच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।